सोलापुरात काही दिवसांपूर्वी अस्मिता कोळी व सलिया शेख या दोन युवतींनी आत्महत्या केली होती। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा मंगळवारी नियोजित दौरा होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी आत्महत्या केलेल्या अस्मिता कोळी आणि सलिया शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी कोळी व शेख कुटुंबियांनी पोलिसांचे संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचं सांगत संबंधित आरोपींना कडक शासन व्हावं व आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे। या भेटीदरम्यान राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या समवेत पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचौरे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक सरचिटणीस खलील शेख, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, दशरथप्पा शेंडगे, अनिल बनसोडे, करण गुडगी, महिला आघाडीतील शशिकला कसपटे, चित्रा कदम, ज्योती षटकार, सायरा शेख, किरण मोहिते, कविता पाटील तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।